उभ्या पिकात जर मेंढपाळांनी मेंढ्या घातल्या तर शेतकऱ्याचे त्याचे भांडणं फिक्स राहतात आणि तसंच माझ्या वावरत झालं. आणि हे कळल्यावर मी असा रागत गेलो वावरत. पण तिथं यो झेंडा पाहिल्यावर एका सेकंदात महाराज झिरोवून गेला. तर रामकृष्ण हरी मंडळी, ह्या मेंढ्या काय साध्या सुद्धा मेंढ्या नाही, ह्या मेंढ्या हे महादेवांचा अवतार असणाऱ्या संत बाळूमामांच्या मेंढ्या. आणि ह्या वावरात जर चारल्या ना उत्पन्न कमी नाही होत तर कैक पटीना भविष्यात वाढतच जात. मग गेल्या गेल्या पहिल्यांदा आशीर्वाद म्हणून बाळूमामांचा भंडारा लावला. आणि या मेंढ्यांची खासियत म्हणजे सगळ्या एक वर्णी काळ्या आणि मादी मेंढ्याला सुद्धा शिंग राहतात. आणि जेव्हा मी या मेंढ्याला कुरवळीत होतो असं वाटत होतं का स्वतः बाळूमामा माझ्या डोक्यावर हात फिरू राहिले. आता या मेंढ्या आमच्या शेजारी वांगीला बिरोबा मंदिराजवळ 2-3 दिवस मुक्कामी राहणार. तेव्हा तुम्हाला आता बाळूमामांच्या मेंढ्यांचा मुक्कामाच्या तळाचा जर ब्लॉग पाहायचा असेल ना तर आत्ताच मला फॉलो करून ठेवा. आणि तोपर्यंत सगळ्यांनी प्रेमाने माना. बाळूमामाच्या